नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ओवीकडून जानकीचा फोटो हरवलेला असतो. त्यामुळे जानकी खूप जास्त उदास झालेली असते. तिला असं वाटतं की माझ्याकडे माझ्या आईची शेवटची एक आठवण होती. मधुभाऊंनी तो फोटो मला दिला होता. आता तो फोटो हरवला. माझ्या आईचा आशीर्वाद माझ्याजवळ आहे असं मला वाटत होतं, पण आता तो फोटो मला कधीच सापडणार नाही का? असा प्रश्न जानकीला पडलेला असतो आणि ती ऋषिकेशला ही गोष्ट सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नको, तो फोटो घरातच कुठेतरी असेल, आपण त्याला शोधूया. आणि इथे प्रेक्षकांनो, तो फोटो आता असतो पार्वतीकडे, म्हणजे लताकडे तो फोटो असतो. आणि तो फोटो आता ऐश्वर्याने तिचा फोटो आहे म्हणून घेतलेला असतो. ऐश्वर्या म्हणालेली असते की तो फोटो माझा आहे, मला मधुभाऊंनी दिला होता. तेव्हा लताला असं वाटत असतं की आता ऐश्वर्याच तिची मुलगी आहे, जिला तिने मधुभाऊंकडे आश्रमामध्ये सोपवलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने हा नवीन डाव खेळलेला असतो. पण आता लवकरच इथे येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या आता तिच्या चक्रव्यूहमध्ये अडकणार आहे आणि जानकीला आता तिच्या आईचा नुसता फोटो नाही, तर तिची आईसुद्धा परत मिळणार आहे. लताला हे सत्य कळणार असतं की ऐश्वर्या नाही, तर जानकीच तिची मुलगी आहे, जिला तिने मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं आणि मधुभाऊंकडे तिला सुपूर्त करून ती निघून गेली होती मुंबईला. ही गोष्ट तिला आता लवकरच कळणार असते की ऐश्वर्याने तिची फसवणूक केली आणि इथे आता जानकी तिची खरी मुलगी आहे. हे सत्य कशा पद्धतीने लताच्या समोर येणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. कारण प्रेक्षकांनो, आता जानकीच्या घरी मधुभाऊ येणार आहेत आणि मधुभाऊ आल्यानंतर जानकी आणि लताला जेव्हा ते एकत्र बघतात, तेव्हा ते जानकीला सांगतात की लता तुझी आई आहे म्हणून. तर इथे लता आणि जानकीला एकत्र बघितल्यानंतर मधुभाऊंनी माय लेकीच्या नात्याचा इथे उलगडा केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता स्वतः मधुभाऊ सत्य सांगतात. तेव्हा इथे कळलेलं असतं लताला की ऐश्वर्याने तिला फसवलंय, तिला अंधारात ठेवलं. तर इथे लताच्या जसं लक्षात येतं की ऐश्वर्याने तिची फसवणूक केलेली आहे, तेव्हा लताने ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिची आता चांगली हक्कलपट्टी केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला ऐश्वर्याच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो आणि ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देण्यामध्ये आता जानकी अजिबात कसर करत नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने मधुभाऊ जानकीकडे येतात आणि त्याचबरोबर जोगतिनीने जी काही आता भविष्यवाणी केलेली असते की तुझा भूतकाळ तुझ्या समोर येऊन उभा राहील, तुला फक्त तो ओळखायचा आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तर त्याच्यातून आपल्याला स्वतः मार्ग काढायचा आहे. देवी आई तुझ्या बरोबर आहे, असं जोगतीन म्हणालेले असते. त्यामुळे इथे आता मधुभाऊ स्वतः जानकीकडे येतात आणि तिला आपल्या आईचं सत्य सांगतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंची केस सुरू आहे आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघेजण अजिबात कसर करत नाही आहेत. इथे अर्जुन जीवाचं रान करतोय, मधुभाऊंसाठी पुरावे गोळा करतोय, कारण त्यालासुद्धा आता मधुभाऊंना इनोसंट प्रूफ करायचं आहे आणि साक्षीला आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची आहे. त्यासाठी इथे अर्जुन खूप जास्त प्रयत्न करतोय, अगदी दिवस रात्र एक करतोय. त्याने तर आता महिपतच्या घरी जाण्याची सुद्धा खूप मोठी रिस्क घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये सायली अगदी पदोपदी त्याच्या बरोबर असते आपल्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि त्यांच्या ह्या मेहनतीला आता खूपच जास्त यश आलेलं असतं. फायनली 2 वर्षानंतर मधुभाऊ कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध झालेले असतात. अर्जुनने असे काही ठोस पुरावे हे कोर्टामध्ये सादर केलेले असतात. पुराव्यांचा म्हणजे जणू काही त्याने पाऊसच पाडलेला असतो आणि अशी काही त्याने ही केस लढलेली असते की जज साहेबांना मधुभाऊंच्या बाजूने निकाल हा द्यावाच लागतो. त्यांच्यापुढे दुसरा कुठला पर्यायच उरत नाही. त्यामुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात. मधुभाऊ 2 वर्षानंतर न केलेल्या गुन्ह्यातून ते मुक्त झालेले असतात. त्यामुळे मधुभाऊ खुश आणि इथे अर्जुनने साक्षीला आणि प्रियाला दोघींना सुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. मग आता मधुभाऊ फार आनंदी असतात आणि अर्जुन सायलीसुद्धा आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबसुद्धा. मात्र त्यांना एका गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं की प्रियाने त्यांची खूप मोठी फसवणूक केलेली असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो, ही आता आनंदाची बातमी सायली लगेच जानकीला फोन करून सांगते की आपले मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले आहेत. तेव्हा जानकी ऋषिकेशला फारच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे मधुभाऊ आता म्हणतात की मी सुद्धा जाणार आहे माझ्या जानकीकडे, मला तिला थँक्यू म्हणायचं आहे. त्या दोघांचे सुद्धा आभार मानायचे आहेत. कारण माझ्या जीवाला जेव्हा धोका होता ना, तेव्हा माझ्या जानकीने आणि ऋषिकेश रावांनी मला त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली होती. तेव्हा मला त्यांचे सुद्धा आता आभार मानायचे आहेत. जेवढा सायलीने मला जीव लावला तेवढाच माझ्या जानकीने सुद्धा लावला, असं आता मधुभाऊ म्हणतात. तेव्हा ते जानकीला भेटायला येणार असतात. मधुभाऊ जानकीला फोन करून सांगतात की मी उद्या तुला भेटायला येतोय, मला तुमच्या दोघांचे आभार मानायचे आहेत. त्यानिमित्ताने जानकीला मधुभाऊंचा पाहुणचारसुद्धा करण्याची संधी मिळणार असते. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ तुम्ही लवकरात लवकर या, मी तुमची वाट बघते. खरं तर तुम्ही निर्दोष सिद्ध होणारच होतात, कारण तुम्ही काही केलं नव्हतं मधुभाऊ, त्याच्यामुळे तुम्ही निर्दोष सिद्ध झालात. कारण तुम्ही गुन्हेगार नव्हता. जे लोक गुन्हेगार होते त्यांना अर्जुन भाऊजींनी जेलचा रस्ता दाखवला, उशिरा का होईना, पण इथे सत्याचा विजय झालाय मधुभाऊ. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या बरं. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ पण तुम्ही एकटं जायचं नाही या, तो महिपत खूप चिडला असेल. मी आणि आम्ही तुम्हाला जानकीच्या इथे सोडायला येणार, तिथे तुम्ही 2 दिवस राहिलात तरीसुद्धा मग चालेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे मग आपण जाऊया. तेव्हा इथे आता सायलीने जानकीला सांगितलेलं असतं की आम्ही मधुभाऊंना उद्या घेऊन येतोय म्हणून. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता जानकीने डॉक्टरांना घरीच बोलावलेलं असतं आणि इथे आता ऋषिकेशने आपल्या केसांचे सॅम्पल आधीच पॉकेटमध्ये काढून ठेवलेले असतात. त्यानंतरला इथे डॉक्टर येतात आणि सॅम्पल घेऊन जाणार असतात. तेवढ्यातच इथे ऐश्वर्याने आता सांगितलेलं असतं लताला, ऋषिकेशने त्याच्या रूममध्ये ड्रॉवरमध्ये सॅम्पल ठेवलेत, तेव्हा तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्या सॅम्पलबरोबर आता माझे केस तिथे ठेवायचे आहेत. तर इथे आता ऐश्वर्याने लताला सांगितलेलं असतं की मी तुझी मुलगी आहे, त्याच्यामुळे तुझे केस आणि माझे केस जर सॅम्पलला गेले तर रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार, बरोबर की नाही. पण आता ऐश्वर्याने स्वतःचे केस म्हणून जानकीचे केस दिलेले असतात. जानकीने केस धुतलेले असतात, तिच्या टॉवेलला काही केस लागलेले असतात, ते आता सॅम्पल म्हणून इथे आता लताबरोबर जानकीचे केस ऐश्वर्याने खूपच जास्त हुशारीने दिलेले असतात. त्यामुळे त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या घरामध्ये तमाशा भरते आणि सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की बघा बघा, याचा अर्थ ह्या पार्वती आईच आहेत, ऋषिकेशच्या आई. त्यामुळे सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सगळेजण ह्याच गैरसमजमध्ये राहत असतात की ह्या पार्वती आई आहेत आणि ह्याच ऋषिकेशच्या आई आहेत. पण तरीसुद्धा जानकीला कुठेतरी वाटत असतं की काहीतरी गडबड झाली, पण तिला आता काही बोलता येत नसतं, कारण रिपोर्ट आता वेगळे येणार असतात असं तिला वाटतं. पण प्रेक्षकांनो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असतो, कारण ऐश्वर्याने काहीतरी इथे कालाकांडी केलेली असते. तरीसुद्धा जानकी आता डॉक्टरांना सांगते की समोरासमोर सॅम्पल घ्या म्हणून, कारण रिपोर्ट हे आता वेगळे येणार असतात. ते जानकीला माहिती असतं, कारण चोरी करताना लताला जानकीने बघितलेलं असतं. जेव्हा तिने इथे सॅम्पल बदललेले असतात तेव्हा तिला माहिती आहे रिपोर्टवरती याचा परिणाम होणार. त्यापेक्षा खरं खोटं जर करायचं असेल तर ती डॉक्टरांना म्हणते की तुम्ही आता समोरासमोर सॅम्पल घ्या. तेव्हा पार्वतीचे केस आणि ऋषिकेशचे केस आता सॅम्पल म्हणून ते डॉक्टर घेऊन गेलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या घाबरलेली असते, पण ती तिथे सुद्धा आता पैसे वगैरे दाबून ते रिपोर्ट ती बदलूनच घेऊन येते, पॉझिटिव्ह म्हणूनच ती घेऊन येते. त्यामुळे प्रेक्षकांनो, घरातलं वातावरण इथे तणावाचं असतं. पण तरीसुद्धा मधुभाऊ येणार म्हणून जानकी खूप खुश असते की आपले वडील आता इतक्या 2 वर्षानंतर निर्दोष सिद्ध झालेत, त्यामुळे मला त्यांचा पाहुणचार करायचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, घरामध्ये कितीही तणाव असला तरीसुद्धा ते नेहमीचं झाले, पण माझ्या मधुभाऊंना मी इथे आता चांगलं चुंगलं करून घालणार असं जानकीला वाटत असतं. त्यामुळे आता मधुभाऊ जानकीच्या घरी येतात आणि प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता जानकीच्या घरी आल्यानंतर खूप मोठा धमाका तर होणारच, कारण तिथे लतासुद्धा आहे. तर तिथे लता असल्यामुळे आता मधुभाऊंची आणि लताची भेट तिथे होणार असते.
तेव्हा जानकी येते, मधुभाऊंना पाणी वगैरे देते, त्यांचा छान पाहुणचार करत असते. तेव्हा ऐश्वर्या येते आणि म्हणते, काय मधुभाऊ सुटलात का तुम्ही? अहो तुम्ही त्या विलासचा खून केला होतात ना, मग तरीसुद्धा तुम्ही निर्दोष सिद्ध झालात. तेव्हा जानकी म्हणते की मधुभाऊंनी खून केला नव्हता, त्या साक्षीने केला होता आणि म्हणून मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत आणि ती साक्षी आहे ना ती जेलमध्ये गेली, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तेव्हा ऐश्वर्या, मधुभाऊंजवळ बोलताना नीट बोल आणि नीट बोलायचं नसेल ना तर तू इथे नाही उभी राहिलीस ना तरीसुद्धा चालेल, तुझ्या रूममध्ये जा, तसंही तुझं इथे काही काम नाही आहे, असं जानकी तिला चांगलंच सुनावते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मधुभाऊ जानकीला विचारतात की बाळा काय झालं, तुझा चेहरा एवढा उतरलेला का? घरामध्ये सगळं ठीक आहे ना? घरातलं वातावरण कसं आहे? तेव्हा इथे जानकीबरोबर सुमित्रा बोलत नसते, ती मधुभाऊंची विचारपूस करून निघून जाते. ऋषिकेशसुद्धा जानकीबरोबर पहिल्यासारखा इतका बोलत नसतो, कारण त्याला असं वाटत असतं की पार्वती आई माझी आई आहे. तरीसुद्धा जानकीने मला किती वेळा तरी सांगितलं की ही तुमची नाही आई. त्याच्यामुळे इथे आता ऋषिकेशच्या मनामध्ये कुठेतरी थोडाफार गैरसमज निर्माण झालेला असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की जानकी काय झालं, काही सांगशील का? तेव्हा जानकी घडलेला सर्व प्रकार मधुभाऊंना सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की त्या बाई नक्की आहेत तरी कोण, ज्या आता इतक्या वर्षानंतर पार्वती स्वतःला म्हणवतायत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता बाहेर आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की मधुभाऊ त्या बघा, त्या आहेत पार्वती आई. तेव्हा मधुभाऊ तिच्याकडे बघतच राहतात आणि मधुभाऊ म्हणतात, काय ही पार्वती आहे? तुमचं नाव पार्वती आहे का? तेव्हा लता म्हणते की मधुभाऊ अहो तुम्ही इथे काय करताय? तेव्हा मधुभाऊंना आता बघितल्यानंतर इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते की आता हा म्हातारा आलाय, याने जर त्या लताला बघितलं तर तो सगळं खरं खोटं सांगेल, कारण मधुभाऊ लताला ओळखतच असतील ना. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते की सारंग, आता आपलं काही खरं नाही आहे, तो म्हातारा आलाय. तो म्हातारा आता सगळं सत्य सांगणार त्या जानकीला की ती लता तिची आई आहे म्हणून. आता काय करायचं? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आता आपली वाट लागली. सारंग म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे नाटक बंद करा म्हणून, पण नाही. आता बघा हे प्रकरण आपल्याच अंगाशी आलं की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही ओळखता का एकमेकांना? जेव्हा इथे लता आणि मधुभाऊ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मधुभाऊंना खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की जानकी, तू यांना ओळखलं नाहीस का? तेव्हा जानकी म्हणते, नाही मधुभाऊ, या ऋषिकेशच्या आई आहेत ना, पार्वती आई. मी तुम्हाला सांगितलं ना, अहो त्यांचे रिपोर्ट वगैरे केलेत, म्हणजे त्यांचा DNA रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. हे आता सगळ्यांना कळलं आहे की त्या पार्वती आईच आहेत म्हणून. आधी मलासुद्धा वाटलं होतं की त्या कुणीतरी वेगळ्याच आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ती पार्वती नाही आहे, तुला कळत नाही आहे का जानकी? तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं मी तुला जो लहानपणीचा फोटो दिला आहे त्याच्यामध्ये तो ज्या बाईचा हात आहे, तू विचारलं होतंस ना ती बाई कोण? अगं तो तुझ्या आईचा हात होता, मी सांगितलं होतं ना. तेव्हा जानकी म्हणते, हो मधुभाऊ तुम्ही सांगितलं होतं, पण माझी आई कुठे आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता म्हणतात, जानकी अगं बघ नीट त्यांच्याकडे, तीच तुझी आई आहे, लता कारखानीस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता कारखानीस हे नाव घेतल्यानंतर लताबाई खूपच जास्त घाबरतात. लता म्हणत असते की मधुभाऊ अहो काही बोलू नका, कारण ऐश्वर्याने लताला सांगितलेलं असतं मी तुझी मुलगी आहे आणि या घरामध्ये तुला जर आता तुझ्या मुलीसाठी काहीतरी करायचं असेल, तुझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा असेल ना, ह्या लोकांच्या तावडीतून वाचवायचं असेल, तर तुला हे नाटक कंटिन्यू करावं लागेल. तुला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तू ऋषिकेशची आई आहेस म्हणून, आणि ती जानकी तुझी सून, आणि तिला असं मुठ्ठीत धरायचं आहे. तेव्हा इथे लताला वाटत असतं की ऐश्वर्याच माझी मुलगी आहे, जानकी मुलगी आहे, हे आता लताला वाटतच नसतं. तेव्हा इथे पार्वती म्हणजे लता येते आणि मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ बरं झालं तुम्ही माझ्या मुलीला सांभाळलंत, तिला एवढं लहानाचं मोठं केलं, पण आता इथे काही बोलू नका, असं हळूच ती येऊन मधुभाऊंना म्हणत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, का अहो एवढ्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला आलात, आत्ता तुम्हाला आठवण झाली? तेव्हा इथे जानकी म्हणते, मधुभाऊ काय बोलताय तुम्ही, मुलीला भेटायला म्हणजे, आणि तुम्ही यांना कसं काय ओळखता? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जानकी अगं हीच तुझी आई आहे, लता कारखानीस. यांचं नाव पार्वती नाही, लता कारखानीस आहे, मी लिहूनसुद्धा ठेवलं होतं. तेव्हा जानकीला इथे आश्चर्य वाटतं. ती म्हणते, मधुभाऊ तुमची ओळख कशी? मधुभाऊ म्हणतात, अगं त्या फोटोमध्ये ज्या बाईचा हात आहे ना, ती बाई म्हणजे तुझी आई आहे आणि ती याच
ते याच आहेत ज्या तुझ्या आई आहेत. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. आधी तर तिचा विश्वाससुद्धा बसत नसतो. ती म्हणत असते, मधुभाऊ हे सगळं कसं शक्य आहे? अहो त्या पार्वती आई आहेत, ऋषिकेशच्या आई. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी अजिबात विसरणार नाही आहे जानकी. तो तुझा फोटो कुठे आहे? त्या फोटोचा अर्धा चेहरा यांनी फाडून स्वतःकडे घेतला आणि नंतरला तो दुसरा फोटो माझ्याकडे दिला होता, ज्याच्यामध्ये तू होतीस आणि फक्त तुझ्या आईचा हात. याच आहेत लता कारखानीस, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता नाव घेतल्यानंतर मधुभाऊंनी जानकी ओळखते, कारण जानकीला सुद्धा ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की तिचं नाव लता आहे म्हणून. त्याच्यामुळे जानकी म्हणते की लता कारखानीस, बरोबर मी तुम्हाला लता अशी हाक मारली होती. तुम्ही या घरामध्ये खोटं बोलून आलात ना? तुम्ही खरंच माझी आई आहात का? तेव्हा इथे आता लगेचच पार्वती ही मधुभाऊंना म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मधुभाऊ? अहो मी लता कारखानीत जरी असले तरीसुद्धा माझी मुलगी ऐश्वर्या आहे ना, ही जानकी नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो स्वतःच्या मुलीलासुद्धा ओळखलं नाहीत का तुम्ही? ती ऐश्वर्या आणि तुमची मुलगी. अहो जानकीसारखी मुलगी ही कुणाची तरी मुलगी असावी असं कितीतरी जणांना वाटत असतं की माझी मुलगी जानकीसारखी हवी, माझी मुलगी सायलीसारखी हवी, असं लोक माझ्यासमोर बोलतात. पण इथे तर तुम्ही स्वतःच्या इथे पोटच्या मुलीलाच ओळखलं नाहीत. अहो जानकी तुमची मुलगी आहे. तो फोटोसुद्धा मी तिला दिला होता, जो तुम्ही माझ्याकडे दिला होतात, हो ना जानकी? तेव्हा जानकी म्हणते, हो ना मधुभाऊ, तो फोटो माझ्याकडे होता, पण ओवीला प्रोजेक्ट करायचा होता ना, त्याच्यामध्ये तिला माझ्या लहानपणीचा फोटो हवा होता आणि माझ्याकडे तर लहानपणीचा तो एकच फोटो होता, जो तुम्ही मला दिला होतात, पण तो फोटो हरवला. तेव्हा इथे लता म्हणते, नाही तो फोटो हरवलेला नाही आहे. आणि लता आपल्या रूममध्ये जाते आणि लगेचच आपली पर्स घेऊन येते आणि तो फोटो आता जानकीला काढून दाखवते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी म्हणते की हा तोच फोटो आहे. तेव्हा लता आपल्याकडे असलेला तो अर्धा भागसुद्धा त्या फोटोला जॉईन करते आणि म्हणते की हा बघ, हा माझ्याकडे फोटो होता. याचा अर्थ ऐश्वर्याने मला फसवलं, मला अंधारात ठेवलं. ती माझी मुलगी नाही आहे, जानकी माझी मुलगी आहे आणि तिने मला सांगितलं की ती माझी मुलगी आहे म्हणून ऐश्वर्या. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, तुम्ही माझ्या आई आहात, हे खरं आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, हेच खरं आहे. तर इथे मधुभाऊंनी येताच इथे माय लेकीच्या नात्यातलं सत्य लता आणि जानकीला सांगितलेलं असतं. तर इथे तुम्ही दोघीजणी माय लेकी आहात हे मधुभाऊंनी आता सत्य दोघींना सांगितल्यानंतर इथे आता जानकीला आपली आई मिळाल्याचा फार आनंद झालेला असतो. पण तिच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. पण त्याआधी इथे जानकीला आता ऐश्वर्याला धडा शिकवायचा असतो, कारण ऐश्वर्याने मुद्दामून इथे लताला सांगितलेलं असतं की ती तिची मुलगी आहे, जानकी नाही. सत्य माहीत असून सुद्धा ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून केलं. म्हणून इथे जानकी जाते आणि जोरदार ऐश्वर्याच्या थोबाडीत देते. लतासुद्धा तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, काय गं, मी तुला सांगितलं होतं ना की माझी मुलगी या घरामध्ये कोण आहे ते सांग, तर तू म्हणालीस की मी तुमची मुलगी आहे म्हणून. तेव्हा इथे माझी मुलगी तर जानकी आहे हे सत्य आता मधुभाऊंनीच या दोघींना सांगितलं आहे हे ऐश्वर्याला बरोबर माहिती असतं. तेव्हा जानकी जाते आणि सगळ्यांना आता ओरडून ओरडून सांगत असते की बघा, मी सांगितलं होतं ना, ह्या पार्वती आई नाही आहेत, तर ह्या लता आहेत, माझी आई आहे ही लता आई. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते, मला माफ कर, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. तेव्हा जानकी म्हणत असते की तुला तर आता मी कधीच माफ करणार नाही. माझ्या आईला ऋषिकेशची आई म्हणालीस आणि तुला माहिती होतं की ही माझी आई आहे, तरीसुद्धा ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीस. तर इथे मधुभाऊने आता सत्याचा उलगडा केल्यानंतर इथे आता जानकी आणि लता ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिला आता घरातून बाहेरचा रस्ता दाखवतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला तिच्याच षडयंत्रामध्ये अडकवलेली असते आणि मधुभाऊने आल्यानंतर जानकी आणि लताची भेट घालून दिलेली असते. इथे जानकीला हक्काची तिची आई मिळालेली असते.